पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून अंदमानमध्ये मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाला म्हणून सगळे आनंदित झाले होते। पण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये, कारण अगदी क्षणालाच भारताच्या दोन्ही बाजूने म्हणजेच एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे बंगालचा उपसागर या दोन समुद्रामधून दोन भयंकर शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने सरकत आहेत। वैज्ञानिक भाषेमध्ये याला ट्विन सायक्लोन असं म्हटलं गेलं आहे। दुहेरी चक्रीवादळ भारताच्या नकाशामध्ये डाव्या बाजूने अरबी समुद्र आणि उजव्या बाजूने बंगालचा उपसागर आणि वादळाचं चक्र हे महाराष्ट्राकडे येताना दिसत आहे। मे महिन्यामध्ये चक्रीवादळ येणं म्हणजे नवीन नाहीये, परंतु तुम्ही आता पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशात जेव्हा अशाच वादळाने थैमान घातलं होतं तेव्हा तब्बल 100हून अधिक लोकांना संकटाला सामोरं जावं लागलं। परंतु आता तर 80 किलो वजनाचा पालापाचोळा हवेत उडणारा महाराष्ट्रामध्ये भयंकर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे। भयंकर हवामान बदलणार आहे, कारण 10 पटीनं हे संकट मोठं आहे। इतिहासात पहिल्यांदाच दोन वेगळी चक्रीवादळं महाराष्ट्रात एकाच दिशेने एकाच दिवशी एकमेकांना धडकतील। त्यामुळे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। त्याचबरोबर एका ठराविक तारखांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देखील देण्यात आले। आता दुहेरी संकट महाराष्ट्रावरती ओढावलं असल्यामुळे मान्सूनचा संपूर्ण मार्गच बदललाय। साधारणपणे मान्सून हा हळूहळू केरळ मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असतो, पण यावेळी मान्सून अंदमानमध्ये इतक्या लवकर आला की दोन चक्रीवादळाने मान्सूनच्या ढगांना अक्षरशः खेचून आणि ढकलून पुढे आणलं। विज्ञानाच्या भाषेमध्ये जेव्हा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ते एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे एकाच केंद्राकडे आकर्षित होतात तेव्हा त्याला ट्विन सायक्लोन असं म्हणतात। याचाच अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्र दोन मोठ्या डोंगरांच्या मध्ये असलेल्या एका दरीसारखा सापडला आहे। एका बाजूने मुंबईकडून अरबी समुद्राचं वादळ घुसतंय तर दुसऱ्या बाजूने पश्चिम बंगालकडून बंगालच्या उपसागराचं वादळ महाराष्ट्राच्या दिशेने झेपावते। देशाच्या इतिहासामध्ये असा प्रकार आजपासून तब्बल 20 ते 25 वर्षापूर्वी घडला होता, जेव्हा मुंबई आणि बंगालच्या उपसागरातून आलेली दोन वादळं एकत्र आली होती। तेव्हा महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच भयानक पूर आला होता। यामध्ये लातूर, उस्मानाबाद, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीला हादरे देखील बसले होते। आता तीच घातक परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली। आता तर परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये तापमान हे भरपूर प्रमाणात वाढलं आहे। प्रचंड उष्णता आहे आणि तापमान 40 अंशच्या वर गेले। जमीन तापलेली असतानाच दोन चक्रीवादळामुळे समुद्रामधून प्रचंड बाष्प आणि ओलावा असलेले ढग महाराष्ट्राच्या आकाशात जमा होत आहेत आणि याच वेळी उत्तरेकडून म्हणजेच हिमालयाकडून येणारी अत्यंत थंड हवा या ढगांना येऊन धडकणार आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यांमध्ये भयानक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान तज्ञांच्या मते यावेळी केवळ पाऊसच पडणार नाही तर सुपर थंडर स्ट्रॉम निर्माण होणार आहे। भयंकर विजांचा कडकडाट होणार आहे। मोठ्या आकारांच्या गारांचा मारा देखील होईल। गावागावातील छोटे ओढे नाले अवघ्या काही तासांमध्ये भरून वाहू लागतील। विचार करा, एका बाजूला प्रचंड उष्णता आहे आणि दुसऱ्या बाजूला हिमालयाची थंड हवा। या दोन्ही चक्रीवादळाचा प्रचंड वेग जेव्हा तीन घटक महाराष्ट्राच्या आकाशात एकत्र येतील तेव्हा तिथे ढगांचं एक अद्भुत भयंकर कवच तयार होईल, ज्यामुळे पावसाची तीव्रता एका रात्रीमध्ये दुप्पट होणार आहे। तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल, शेतीची कामं करत असाल तर तुमच्यासाठी पुढची 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक यांनी देखील तमाम शेतकरी बांधवांसाठी कडक शब्दात इशारा दिला। सध्या शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आकाश जरी सध्या काही ठिकाणी स्वच्छ दिसत असलं तरी या शांततेवरती विश्वास ठेवू नका, कारण शेतकरी बांधवांनो, जेव्हा निसर्गाचा खेळ बदलणार आहे तेव्हा सर्व परिस्थिती ही हाताबाहेर जाऊ शकते। दुहेरी वादळ सक्रिय होत आहे। एप्रिल महिन्यामध्ये जो पावसाने धुमाकूळ घातला होता तो तर फक्त ट्रेलर होता। अवकाळी पाऊस पडला, परंतु आता भयंकर चित्रपट सुरू होणार आहे। महाराष्ट्राच्या नकाशावरती 20 जिल्ह्यांवर रेड सिग्नल लावण्यात आलाय। चक्रीवादळ पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या आकाशामध्ये एकमेकांना
नागरिकांना धडकणार आहे। सरकारने याच गोष्टींच्या आधारावरती काही विशिष्ट तारखांना नागरिकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील दिल्या आहेत। चक्रीवादळाच्या गतीमुळे मान्सूनचा पुढील प्रवास हा खूप वेगाने होणार आहे। जर हे वादळ ढगांना विखुरण्यात अपयशी ठरलं तर पाठीमागून योग्य दिशा मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये अधिकृत पावसाळा सुरू होण्याचे संकेत देण्यात आले होते, परंतु निसर्गापुढे कोणाचं काहीही चालत नाही। जेव्हा निसर्ग आपला खेळ बदलतो तेव्हा एकमेव मार्ग राहतो तो म्हणजे सतर्क राहणं। आता मान्सूनच्या तारखा कशा बदलल्या आहेत, कोणत्या तारखांना भयानक पावसाचे संकेत देण्यात आले याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नागरिकांनो, साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी चक्रीवादळ येतात आणि निघून देखील जात असतात, पण यावेळी निसर्गाने आपला नियमच बदलला। अंदमानमध्ये मान्सून इतक्या लवकर दाखल झाला की यावेळी 2 चक्रीवादळांनी मान्सूनच्या संपूर्ण ढगांना आपल्या प्रभावाने खेचून आणलंय। पण हा मान्सून आपल्यासाठी आनंद नाही तर महापूर घेऊन येणार आहे। जेव्हा एकाच वेळी 2 समुद्रामध्ये प्रचंड कमी दाबाचे पट्टे तयार होतात तेव्हा ते एकमेकांवर हल्ला करतात। सध्या महाराष्ट्र या 2 चक्रीवादळांच्या अगदी केंद्रस्थानी आहे। म्हणजेच डाव्या बाजूने मुंबईवरून अरबी समुद्राचं वादळ आत घुसणार तर उजव्या बाजूने पश्चिम बंगालवरून निघालेलं वादळ पुढे येणार। विज्ञानाच्या भाषेत याला दुहेरी चक्रव्यूह असं म्हणतात, ज्यामुळे सध्या महाराष्ट्र संकटामध्ये सापडलाय। 25 वर्षांनंतर निसर्गाने पुन्हा भयानक डाव मांडला आहे, पण यावेळी धोका डबल आहे, कारण 2 वादळांना आता उत्तरेकडून येणाऱ्या एका तिसऱ्या शक्तीची साथ मिळत आहे। ही तिसरी शक्ती कोणती आहे, ती वादळाला कशा प्रकारे हायपर करणार आहे हे देखील आपण पाहूयात। कारण दुहेरी वादळाला आणखीन खतरनाक बनवणारा घटक म्हणजे हिमालयातून येणारी अत्यंत थंड हवा। सध्या महाराष्ट्रात जमीन तापलेली आहे, कडक ऊन आहे आणि जेव्हा समुद्रावरून आलेले बाष्पयुक्त गरम ढग या चक्रीवादळाच्या वेगाने महाराष्ट्राच्या आकाशात जमा होतील त्याच वेळी वरून हिमालयाची थंड हवा याला धडकेल, तेव्हा आकाशात एक भयानक युद्ध सुरू होईल। याला हवामान शास्त्रामध्ये सुपर थंडर स्ट्रोम म्हणतात। यावेळी प्रचंड क्षमतेच्या विजा कोसळणार आहेत, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कारण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळेच हवामानामध्ये कधीही बदल हे वेगाने होऊ शकतात। दुहेरी संकट ओढावलं असतानाच हवामान खात्याने देखील सॅटेलाइट मधून चित्र पाहिलं तर महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांवर हे संकट सर्वात भयानक असणार आहे याची माहिती मिळत आहे। त्यामुळे कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये भयानक अवस्था निर्माण होऊ शकते याची देखील माहिती आपण घेऊयात। अरबी समुद्रातून तयार झालेलं चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे। समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे 28 डिग्री अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याने तिथे हवेचा प्रचंड दाब तयार झाला आहे। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि हे वादळ जमिनीकडे येताना समुद्रातील प्रचंड बाष्प स्वतःसोबत खेचून आणत आहे। जेव्हा बाष्पयुक्त पर्वतरांगांना हे वारं धडकेल तेव्हा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये प्रचंड मोठे ढग तयार होतील। हवा उंचावर ढकलली जाऊन तिथे काही तासांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडेल। या भागामध्ये 150 ते 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। ताशी 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहतील, ज्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये उंच लाटा निर्माण होऊ शकतात। यानंतर सध्या एप्रिल आणि मे महिन्यातील अतिउष्णतेमुळे जमिनीलगतची हवा प्रचंड तापलेली आहे। जेव्हा अरबी समुद्राच्या पश्चिमेकडून येणारे दमट वारे आणि बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडून येणारे वारे अंतर्गत भागामध्ये एकमेकांना छेदतात, त्याला हवामान शास्त्रामध्ये विंड डिस्कंटिन्युटी असं म्हणतात आणि त्याच डिस्कंटिन्युटीमुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी हवेची प्रचंड अस्थिरता निर्माण होणार असून जोरदार वारे वाहणार आहेत। 2 वेगवेगळ्या दिशांच्या वाऱ्यांच्या घर्षणामुळे हवेमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण होईल आणि या पट्ट्यात कोरडी हवा जमा होणार आहे। ढगांमध्ये मोठ्या आकारांच्या गारांचा साठा असणार आहे, त्यामुळे गारांचा वर्षाव देखील होणार आहे। पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण एकमेकांवर वेगाने आदळतील, त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये परिस्थिती भयानक होऊ शकते। विजांचा कडकडाट देखील होणार आहे। बंगालच्या उपसागरातून निघालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरून जमिनीवर प्रवेश करणार आहे। तेलंगणा मार्गे पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजेच विदर्भ, मराठवाडामध्ये प्रवेश करेल। जमिनीवर आल्यानंतर या वादळाला समुद्राकडून मिळणाऱ्या बाष्पाचा पुरवठा कमी होतो, पण त्याचा सायक्लोन सर्क्युलेशन कायम असतं। याच वेळी उत्तरेकडून येणारी हिमालय
हिमालयाची थंड हवा आणि कोरडी हवा यामुळे चक्राकार हवेला येऊन धडकेल तेव्हा दोन टोकाच्या तापमानातील फरकामुळे हवेचा दाब अचानक प्रचंड कोसळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळ जमिनीवर आदळल्यावर काही थोड्याच वेळामध्ये उत्तर आणि पूर्वेकडील हवेच्या दाबामुळे तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. काही ठिकाणी ढगांमधून अचानक अतिशय वेगाने थंड हवा जमिनीवर दिशेने वेग घेईल तर काही ठिकाणी वादळी वारे जोरदार वाहणार आहेत. वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता यांच्यामधील बिघडलेल्या संतुलनामुळे निर्माण झालेलं हवामानाचं युद्ध आणि दोन वेगवेगळ्या समुद्रातील चक्रीवादळ एकाच वेळी महाराष्ट्राच्या वातावरणावर दबाव आणतील. यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.